श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. तर दत्त जयंतीचा हा जो उत्सव आहे हा सर्व आपल्या स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी सर्वात महत्त्वाचा असा उत्सव किंवा हा जो सप्ताह आहे हा मानला जातो. बघा, या दिवसात जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायचा प्रयत्न आपल्या सर्वांनाच करायचा आहे. बघा, या सप्ताहामध्ये जेवढी आपण सेवा करतो ही सर्व सेवा आपल्याला वर्षभर अखंड आपल्या सोबत असते. बघा, थोडा त्रास होईल आपल्याला, पण ही सेवा आपल्याला वर्षभर पुरणार आहे. वर्षभर ही सेवा आपल्यासोबत कायम राहणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण किंवा स्वामीचरित्र पारायण म्हणजे ज्याला जशी जमेल तशी सेवा प्रत्येक जण करायचा प्रयत्न हे करतच असतो. बघा, या दत्त जयंतीच्या कालावधीत जे गुरुचरित्राचं पारायण असतं हे 7 दिवसाचं असतं आणि 8व्या दिवशी त्याची सांगता करायची असते. बघा, 9 तारखेला सप्ताहाचा पहिला दिवस असणार आहे आणि 9 ते 15 या कालावधीत आपल्याला गुरुचरित्राचं पारायण पूर्ण करायचं आहे आणि 16व्या दिवशी आपल्याला त्याची सांगता करायची असते किंवा सांगता करायची आहे. आता बघा, शक्य असल्यास पारायण हे शक्यतो केंद्रात जाऊन केले तर खूपच चांगलं आहे. खूप म्हणजे खूपच चांगलं आहे हे. बघा, सामूहिकरित्या केलेल्या पारायणाचं फल आपल्याला खूप 100 पटीने मिळतं आणि त्यासाठी सामूहिक पारायण जर तुमच्या जवळपास कुठे दत्त मंदिर असेल, केंद्र असेल किंवा मठ असेल, तिथे हे साप्ताहिक पारायण ते होत असेल तर तिथे जाऊन आवर्जून नाव नोंदवा आणि तिथल्या सामूहिक पारायणात सहभागी व्हायचा प्रयत्न करा. बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा तुम्हाला तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तिथे तुम्हाला मिळून जाईल. बरोबर, गुरुचरित्राचा ग्रंथ जेव्हा घ्याल त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम लहानसाच ग्रंथ असतो तो सुद्धा तुम्हाला विकत घ्यायचा आहे. कारण जेव्हा गुरुचरित्राचं पारायण आपण करतो त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम याचं सुद्धा पठण करायचं असतं. कंपल्सरी आहे, हे करावंच लागतं. आता बघा, काहींना असं वाटतं की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये, पण कसं आहे ना, गुरुचरित्राचं जी मूळ ग्रंथ जो आहे तो जो मूळ ग्रंथ आहे त्याचं पारायण स्त्रियांनी करू नये हे यासाठी सांगितलेलं आहे की त्यामध्ये अशा काही श्लोक आहेत, असे काही शब्द आहेत त्यामुळे स्त्रियांच्या गर्भपात होण्याची शक्यता असू शकते आणि त्याचमुळे ते जो मूळ ग्रंथ आहे तो स्त्रियांनी वाचू नये असं सांगितलं आहे. तर त्यामुळेच आताचा जो ग्रंथ आहे बघा, दिंडोरी प्रणित, हा बघा या पद्धतीत दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचा हा मराठीतच आहे, मराठी प्राकृत, मराठी भाषांतर सहित आहे हा ग्रंथ. तर हा ग्रंथ महिलांनी वाचला तरी चालणार आहे. बघा, केंद्रामध्ये बहुतेक स्त्रियाच असतात. गुरुचरित्राच्या पारायणात तुम्ही बघाल जाऊन तिथे तर बहुतेक या महिलाच असतात. त्यामुळे मनातनं ही शंका काढून टाका की गुरुचरित्राचं पारायण स्त्रिया करू शकत नाही, तर असं काही नाहीये, कोणीही ते करू शकतं. गुरुचरित्राचे नियम बघा, गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करायला बसतो तेव्हा त्याच्या काही नियमांचे अटींचे पालन आपल्याला कंपल्सरी करावे लागते. बघा, हे जे नियम जर तुम्हाला पाळायचे असतील तरच गुरुचरित्र पारायण करायला बसा, नाहीतर लांबूनच नमस्कार करा आणि बाजूला व्हा. ज्यांची इच्छा असेल त्यांनी करायचंच आहे पारायण, पण पारायण नुसतं करायचं नाही आहे तर त्यासोबत तुम्हाला त्याचे काही नियम अटी आहेत त्या सुद्धा पाळाव्या लागणार आहेत. केंद्रात वाचत असाल
तर घरी मांडणी करायची गरज नाही. पण जर घरी तुम्ही वाचणार असाल तर तुम्हाला ती मांडणी करावीच लागेल. आणि त्याचबरोबर तुमचा मासिक धर्म केव्हा येणार आहे, कसा येणार आहे, त्या कालावधीत आहे का, किंवा काहींचे पुढे मागेही दिवस होतात. तर अशा स्त्रियांनी मनात जर शंका असेल तर प्लीज वाचायला बसू नका. कारण गुरुचरित्र हे वाचायला एकदा घेतलं की ते पूर्ण करावंच लागतं. तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी ते करून घ्यायला लागतं. ते मध्येच आपण स्वामी चरित्र सारामृत सारखं स्किप नाही करू शकत. ते तुम्हाला 7 दिवसामध्येच ते कंप्लीट करावं लागतं. त्यामुळे सर्व महिलांना माझी विनंती आहे की तुम्हाला जर असे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या महिलांनी कृपया वाचायला बसू नका. तुम्ही साधी ज्या मी सेवा सांगितलेल्या आहेत आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये त्या सेवा केल्या तरी चालणार आहे. पुन्हा केव्हा तरी गुरुचरित्राचा पठण करायचा प्रयत्न करा. आता जमणार नसेल तर पुढच्या महिन्यामध्ये पठण करा. गुरुचरित्र हे तुम्ही केव्हाही करू शकता. असं नाही आहे की दत्त जयंतीलाच केलं पाहिजे, असं काही नाही आहे. ते तुमच्या इच्छेवरती आहे. अगदी महिन्याला लागोपाठ अशी 7 गुरुचरित्रची पारायण जरी तुम्ही केली तरी त्याचा अनुभव खूपच सुंदर आहे. पुढे बोलू याविषयी आपण. अडचण आली तर केंद्रामध्ये जर तुम्ही वाचत असाल तर केंद्रामध्ये कोणीतरी बसून जाईल. परंतु घरात जर करत असाल आणि घरात अडचण आली तर काही वेळेला खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जसे मी मगाशी बोलले त्याप्रमाणेच जर करणार असाल तर या सर्वांचा विचार करा आणि मगच पारायणाला बसा. पारायणाला बसायच्या आधी दत्त मंदिर किंवा स्वामी मठ असेल आजूबाजूला, केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्हाला नारळ, खडीसाखर ठेवून यायचे आहे महाराजांपुढे. आणि त्याचबरोबर यातलं काहीही नसेल तर तुम्ही घरामध्ये स्वामींच्या फोटो पुढे सुद्धा नारळ, खडीसाखर ठेवून त्यांना विनंती करू शकता. आता आपण नियम बघणार आहोत. कोणकोणते नियम आहेत ते पाहूया. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. गुरुचरित्र वाचणारी, गुरुचरित्र पारायण करणारी व्यक्ती फारच नशीबवान मानली जाते. का नशीबवान मानली जाते? कारण बघा, गुरुचरित्र वाचणं आपण म्हणतो की पारायण करायचंय, पण पारायणासोबत आपल्याला त्याच्या अटी, त्याचे काही नियम आहेत ते सुद्धा काटेकोरपणे पाळावे लागतात. जेव्हा आपल्या मनाची तयारी होते त्यानंतर आपण पुढे पारायणाची सुरुवात करतो. आणि पारायणाची सुरुवात करतो ते 7 दिवस आपल्या अक्षरशः आपली परीक्षा असते. ते 7 दिवस म्हणजे आपली परीक्षा असते. परीक्षा का असते? बघा, जेव्हा गुरुचरित्र आपण वाचायला घेतो तेव्हा साक्षात दत्तगुरु तिथे उपस्थित असतात. तिथे त्यांचा वास असतो. आणि दत्तगुरु हे पारायण करताना आपली परीक्षा घेतात. इतक्या सहज सोप्या पद्धतीत आपण पारायण पूर्ण होत नाही. बघा, वाचताना माझा स्वतःचा अनुभव आहे किंवा असंख्य जे गुरुचरित्राचं पारायण करणारे जे दत्त भक्त आहेत, स्वामी भक्त आहेत, त्या सर्वांनाच हे अनुभव येत असतील किंवा येतातच की पहिले 3 दिवस असतात. पहिले 3 दिवस हे आपल्यासाठी खूपच परीक्षेसारखे असतात. कारण तेव्हा वाचन करताना आपल्याला खूप आळस येतो म्हणजे काय? आपण पारायणाला बसलो आहोत, सुरुवात झाली, छान झाली, परंतु जसं ते पुढे जातं तसं आपल्याला जांभया यायला लागतात, डोळ्यावरती झोप, असं कधी कधी वाटतं की जावं, बंद करावं आणि जाऊन झोपावं. म्हणजे इतकं ते असहनीय व्हायला लागतं. आपण हे जे पारायण किंवा हे श्लोक जसे जसे वाचत जातो पुढे तसं असंख्य त्रास म्हणजे काय की कुठेतरी मनात कुठेतरी वाटतं की मला हे नाही वाचायचंय, आता हे बंद करावं आणि जाऊन शांत झोपावं. इथपर्यंत आपलं मन जाऊन पोचतं किंवा इथपर्यंत आपल्याला असं वाटतं की हे मला नाही करायचंय, अशी परिस्थिती निर्माण होते. पण हे जेमतेम कोणाला 1 दिवस होतं, कोणाला 2 दिवस, कोणाला 3 दिवस. मला 2 दिवस मला असं हे 2 दिवसच वाटतं. तिसऱ्या दिवशी मी एकदम नॉर्मली म्हणजे छान
छान म्हणजे नॉर्मली आपण वाचतो तसंच ते वाचतो, पण ते थोडे दिवस प्रत्येकाला हा अनुभव येतो. कारण दत्त महाराज आपली या पारायण या 7 दिवसामध्ये आपली परीक्षा पाहत असतात. म्हणून हा त्रास होतो आपल्याला. बघा कधी-कधी काय होतं, पारायण लावायचंय पण कधी-कधी आपला जागच येत नाही. आपण झोपून जातो. आपलं जे शेड्यूल बिघडलं, की पुढे सर्वांनाच उशीर होतो. मग अशा परिस्थितीत आपली खूप गडबड होते आणि तारेवरची कसरत जॉबला जाणाऱ्या लोकांसाठी तर ही तारेवरचीच कसरत ठरते. आणि म्हणून गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटलं तरी ते इतकं सरळ साध्या पद्धतीत किंवा इतकं सोपं होत नाही. जितकं आपण स्वामी चरित्र खूप छान मस्तपैकी असं वाचतो त्या पद्धतीत हे होत नाही. 7 दिवस आपली परीक्षाच असते. 7 दिवस आपल्याला या सगळ्या परीक्षामधून जायचं असतं. बघा एका महिन्याला एक असं गुरुचरित्र पारायण अशी 7 पारायणं तुम्ही जर केली तर तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याचशा समस्या आहेत, संकट आहेत, अडथळे आहेत ते दूर होण्यास मदत होते. तुमच्या घरात प्रखरातला प्रखर वास्तुदोष जरी असेल तो सुद्धा या पारायणाने दूर होतो. आता पारायण उद्या लावायचं असेल तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गाय यांना भाकर द्यायची असते. त्याचबरोबर पारायण वाचताना आपल्याला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं असतं. बघा पारायणाच्या काळात तुम्हाला ब्रह्मचर्याचं कंपल्सरी पालन करावं लागतं. मद्य मांस वर्ज्य करायचं आहे. अजिबात त्याला स्पर्श सुद्धा करायचा नाहीये. तुम्हीच काय पण तुमच्या घरात जर पारायण लावणार असाल किंवा केंद्रात जरी लावणार असाल तरी सुद्धा या मद्य मांस याला हात लावायचा नाहीये. जर तुम्ही म्हणाल मी स्वतः करतोय पण माझ्या घरामध्ये मांस वगैरे शिस्त आहे तर करूच नका. काही उपयोग नाही या सर्वाचा. जर करणार असाल तर पूर्णच नियम पाळा, नाहीतर नाही केलं तरी चालेल. लांबूनच हात जोडा. नियम पाळायचे असतील तरच पारायण करायला बसा. नाहीतर प्लीज अर्धवट करायचं, हे नाही ते नाही, हे नाही जमत तर प्लीज नाही केलं तरी चालणार आहे. बघा मांडणी घरात करणार असाल तर मांडणी तुम्हाला करायचीच आहे. घरामध्ये मांडणी करताना लहानसा दत्तगुरूंचा फोटो किंवा स्वामींचा फोटो असेल तरी सुद्धा चालणार आहे. त्याच्यासमोर तुम्हाला हा श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे. बरं ग्रंथ असा उघडा ठेवायचा नाहीये तर तो एका कोऱ्या वस्त्रामध्ये तुम्हाला तो झाकून ठेवायचा आहे. वाचण्यापुरती आपण काढणार आहोत, त्याच्यानंतर तो व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे. ग्रंथ हलवायचा नाही आहे आपल्याला. त्यामुळे एकदा ठेवाल तर नीट विचार करून ठेवा. रूम लहान असेल तर काही ॲडजस्ट करून काही गोष्टी ॲडजस्ट कराव्याच लागतील तुम्हाला. पण जर स्वतंत्र देवाची खोली असेल तर काही प्रश्नच नाही. तुम्ही बोलाल मी किचनमध्ये मांडू का, तर किचनमध्ये कृपया नका मांडू, कारण तिथे आपलं येणं जाणं असणार. त्यामुळे एक साईडला तुमचं मंदिर असेल त्याच्या खाली जागा असेल तिथे तुम्ही मांडणी केली, तिथे ग्रंथ ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. ग्रंथ वाचायच्या आधी तुम्हाला स्वामी समर्थ एक जपमाल घ्यायची आहे. गायत्री मंत्राचे एक जपमाल घ्यायची आहे. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रंथाला सुरुवात करायची आहे. आणि हे जे आहे हे रोज करायचं आहे. एका दिवशी केलं दुसऱ्या दिवशी नाही करायचं तर असं नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचायला बसाल तेव्हा तुम्हाला ह्या सर्व सेवा आधी घ्यायच्या आहेत. या सेवा आपण यासाठी घेतो, ग्रंथ वाचताना आपल्या भोवती या मंत्रांनी एक कवचकुंडल तयार होतं आपल्या घरामध्ये. भलेही घरात तुम्ही कितीही देवपूजा करा, तुमच्या घरामध्ये कुठे ना कुठल्या कोपऱ्यामध्ये तरी निगेटिव्हिटी असतातच. त्या जात नाही. त्या गोष्टींचा आपल्याला पारायण करताना त्रास होऊ नये यासाठी आपल्याला गायत्री मंत्र, स्वामींचा मंत्र हे सर्व मंत्र आपल्याला पारायण करायच्या आधी घ्यायला लागतात.
जेव्हा पारायणाला बसाल तेव्हा स्वतः बसाल, त्यासोबत बाजूला एक रिकामी चटई किंवा आसन तुम्हाला मांडायचं आहे. ते आसन आपल्याला दत्तगुरूंसाठी ठेवायचं आहे. आपल्याला जेव्हा आपण पारायण करायला बसतो अर्थात तेव्हा आपल्याला संकल्पही करायचा असतो. माझा आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्लीज बघा तो व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती मांडणीपासून सर्व माहिती सांगितलेली आहे. तर कृपया तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आवर्जून प्रयत्न करा. आता पारायणाला सुरुवात तुम्ही पहाटे 4 वाजल्यापासून ब्रह्ममुहूर्तावर केली तरी चालणार आहे. पहाटे 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच तुम्ही या टायमिंगमध्ये केव्हाही ग्रंथ वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान तुम्हाला ग्रंथ वाचायचा नाही आहे, कारण तो जो टायमिंग आहे तो आपल्या दत्तगुरूंच्या भिक्षेचा टायमिंग असतो आणि त्यामुळे तुम्हाला या टायमिंगमध्ये ग्रंथ स्किप करायचा आहे. आता तुम्ही ग्रंथ वाचायला बसला असाल आणि त्याच दरम्यान जर 12 वाजणार असतील तर तो ग्रंथ तुम्ही स्किप करा. 12 ते 12:30 यामध्ये स्किप करा, त्याच्यानंतर पुढे चालू ठेवा. पण पहाटे 4 ते संध्याकाळी 4 हा जो टायमिंग आहे या टायमिंगमध्ये तुम्ही केव्हाही गुरुचरित्र पारायण करायला बसू शकता. बघा आता पारायण हे आपल्याला एका बैठकीतच करायचं असतं. बघा आता काही अशी माणसं आहेत ज्यांना खाली बसायला जमत नाही, पण त्यांना पारायण करायची इच्छा मात्र आहे. तर अशा लोकांसाठी खुर्ची आणि टेबलवरती जरी पारायण करायला बसले तरी सुद्धा चालणार आहे. गरोदर महिलांनी 7व्या महिन्यानंतरचं जर असतील तर त्यांनी पारायण करू नये, कारण बसता उठताना त्रास होतो. त्यासाठी 7व्या महिन्याच्या आधी जर असेल तर करू शकता, पण 7व्या महिन्यानंतर शक्यतो नका करू. बघा पारायण कालावधीत आपल्याला परान्न ग्रहण करायचं नाही आहे. त्याचबरोबर 7 दिवस तुम्हाला एकच धान्य खायचं आहे. जर तुम्हाला भाकर खायची असेल तर भाकर खा, किंवा गव्हाची पोळी खायची असेल तर ती पोळी खाऊ शकता. आणि त्यावर सोबत तुम्हाला भाज्या, कडधान्य खायची नाही आहेत, मेथी खायची नाही आहे, शेपू खायचा नाही आहे. या मेथी आणि शेपूमुळे काय होतं, ॲसिडिटी होते आणि ढेकर येण्याची शक्यता असते. वाचताना आपल्याला ढेकर आलेले चालत नाहीत आणि त्यासाठीच मेथी आणि शेपू शक्यतो खायचं नाही आहे. त्याचबरोबर कडधान्य खायची नाही आहेत, डाळी कोणत्या खायच्या नाही आहेत. आता खायचं काय, तर तुम्ही फळभाज्या कोणत्याही खाऊ शकता. कांदा लसूण खायचं नाही आहे, जेवणामध्ये कांदा लसूण वापरायचं नाही आहे तुम्हाला 7 दिवस. त्याचबरोबर मैद्याचे कोणतेही पदार्थ खायचे नाही आहेत, खारी नाही, बिस्किट नाही. तुम्ही बोलाल आम्ही हे खाऊ का ते खाऊ का, बघा 7च दिवस तुम्हाला पाळायचं आहे, त्यामुळे शक्यतो नाही खाल्लं तर फार बरं होईल. कृपया पुन्हा हे प्रश्न विचारू नका की हे आम्ही खाऊ शकतो का, ते खाऊ शकतो का. मैद्याचे कोणतेच पदार्थ तुम्हाला 7 दिवस घ्यायचे नाही आहेत. फक्त एकच धान्य खायचं आहे आणि फळभाज्या खायच्या आहेत. फळभाज्यामध्ये तुम्ही भेंडी खाऊ शकता, दोडकं खाऊ शकता, गवार, तोंडली खाऊ शकता, अजून बटाटाही खाऊ शकता. या भाज्या ज्या आहेत या तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. बघा बेडवर झोपायचं नाही आहे, दिवाणावर बसायचं नाही आहे तुम्हाला. खाली चटई टाकून ब्लँकेट टाकून तुम्हाला झोपायचं आहे 7 दिवस. ज्यांना खाली उठा बसायचा ज्यांना त्रास आहे त्यांनी बेडवरती चटई टाकून झोपू शकता. बेडवरती बिछाना न अंथरता चटई टाकून तुम्ही वरती झोपू शकता. बिछाण्यावरती आपल्याला मुळात झोपायचंच नाही आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला 7 दिवस डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. आपल्याला 7 दिवस डाव्या कुशीवर झोपायचं आहे. का झोपायचं आहे, तर असं म्हटलं जातं की डाव्या कुशीवर झोपलं की दत्त महाराज आपल्याला या 7 दिवसात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देतात. मला हा स्वतःला अनुभव आला आहे. जेव्हा मी पारायण लावते 7 दिवस, जेव्हा माझे पारायण 7 दिवस चालू असतात, या 7 दिवसामध्ये दत्त महाराज अगदी श्वान असून दे किंवा गाय असून दे, यांचं दर्शन आपल्याला आपल्या घरामध्ये होतं. आपल्याला असं वाटतं की आपण स्वप्नात आहोत, पण असं नाही आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्हालाही जर असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा 7 दिवसाचं हे पारायण आवर्जून करा, तुम्हालाही अनुभव येईल.
बघा, दत्त महाराज साक्षात आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये दर्शन देतात. हे नाही जमलं तर तुमच्या दरवाजावर दुपारच्या दरम्यान एखादा भिक्षुक येईल. त्याला बिना रिकाम्या हाती तुम्हाला पाठवायचं नाहीये. जे काही तुमच्याकडे असेल ते तुम्हाला द्यायचं. या 7 दिवसात जे कोणी तुमच्या दारात येईल किंवा येतील, मग पशु पक्षी प्राणी जे काही माणसं त्यांना रिकामी हाती पाठवायचं नाही आहे. बघा, पारायण काळात तुम्ही तुमच्या आईच्या हातचं, बायकोच्या हातचं, बहिणीच्या हातचं खाऊ शकता. पण बहीण लग्न झालेली असेल तर नाही चालणार. पारायण काळात तुम्ही तुमच्या आईच्या हातचं खाऊ शकता, बायकोच्या हातचं खाऊ शकता, बहिणीच्या हातचं खाऊ शकता. पण बहीण जर लग्न झालेली असेल तर तिच्या हातचं खायचं नाही आहे. त्याचबरोबर पारायण काळामध्ये तुम्हाला वेशीबाहेर म्हणजे शहर सोडून दुसरीकडे कुठेही जाता येणार नाही. तर तशीच वेळ जर आली तर तुमचं जे पारायण आहे ते तुम्ही दुसरं कोणाला तरी पूर्ण करायला सांगा आणि मग जा. खरं तर वेशीबाहेर जातच नाही. पारायण जर तुम्ही लावलं असेल तर तुम्हाला शहराबाहेर जाता येणार नाही. त्याचबरोबर लग्नाला जायचं नाहीये. शहरातल्या शहरात लग्न असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण तिथे जाऊन तुम्हाला जेवण वगैरे करता येणार नाहीये. कोणाची अंत्ययात्रा किंवा डोहाळे जेवण असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला जाता येणार नाही आहे. हे काही नियम आहेत, हे आपल्याला पाळायलाच लागतात. बघा, पुरुषांनी दाढी करायची नाहीये 7 दिवस, केस कापायचे नाहीयेत, नखं कापायची नाहीयेत. अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला जे चामड्याचे पादत्राणं जे वापरत असतील तेही वापरायचे नाहीयेत आपल्याला. वारंवार आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. हे सर्व नियम आहेत. हे सर्व नियम तुम्हाला 7 दिवस काटेकोरपणे पाळायचे आहेत. आणि या 7 दिवसामध्ये फक्त स्वामींचं नाव, दत्तगुरूंचं नाव घ्यायचं आहे. कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही. आपल्याला वाटतं कधी कधी राग येतो, पण डोकं शांत ठेवायचं आहे. या 7 दिवसात कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाहीये. आपल्याला वाईट बोलायचं नाहीये, कारण एकीकडे आपण देवदेव करतो, दुसरीकडे दुसऱ्याचं वाईट चिंतो, वाईट करायला जातो. केलेली सेवा फळत नाही. मग तुम्हीच म्हणता की आम्ही सर्व करतो पण आम्हाला त्याचं फळ मिळत नाही. हे का होतं? कुठेतरी आपलीही चूक असते. त्यामुळे हे घडत असतं सर्व. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, या 7 दिवसात फक्त आपल्याला दत्त महाराजांचं नाव घ्यायचं आहे, स्वामींचं नाव घ्यायचं आहे. बघा, गुरुचरित्र हा अलौकिक ग्रंथ आहे. याचा अनुभव असंख्य स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना आलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात एकदा तरी पारायण करायचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी, समस्या ज्या असतील त्या नक्की दूर होतील. फक्त पारायण लावायचा प्रयत्न करा. बघा, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असाच छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.